नमस्कार. डोळे चोळणं चांगलं की वाईट? बऱ्याच लोकांना डोळे चोळायची सवय असते आणि आपण एकदा बघतो की डोळे चोळायला लागलं की परत इच सायकल सुरू होते. म्हणजे काय, की एकदा चोळायला सुरुवात केली की परत चोळावेसे वाटतात. तर नक्की होतं काय? डोळ्यांमध्ये मास्ट सेल असतात आणि हे सेल ज्यावेळी आपण डोळे चोळतो त्यावेळी हिस्टमिन नावाचा पदार्थ रिलीज करतात आणि त्यामुळे डोळ्याला लाली येणं, पाणी येणं, सुजणं हे सगळे इन्फ्लमेटरी गोष्टी ते रिलीज करत असतात. सो एकदा डोळे चोळायला लागले की परत परत चोळावेसे ते आपल्याला वाटतात. याचे दुष्परिणाम काय बरं होऊ शकतात? सतत डोळे चोळल्यामुळे अस्टिग्मॅटिझम, केरॅटोकोनस नावाचा एक बुबुळाचा आजार हा वाढू शकतो. त्यासोबतच रिकरिंट ब्लेफारायटिस किंवा पापणीचे आजार, स्टाय किंवा डोळ्याच्या पापणीचं इन्फेक्शन, कलेजियॉन, रांजणवाडी असे बरेचसे डोळ्याचे आजार होऊ शकतात. तर ज्यावेळी तुम्हाला अशी डोळे चोळायची इच्छा झाली तर एक घरगुती सोपा उपाय तुम्ही करू शकता, तो म्हणजे कोल्ड कॉम्प्रेशन, म्हणजे गार पाण्याच्या पट्ट्या डोळ्यावर ठेवू शकतात. त्यानंतर टिअर सबस्टिट्यूट्स हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकतात. आणि हे सगळं करूनही जर डोळे चोळायची इच्छा होत असेल तर लवकरात लवकर तुमच्या आय स्पेशलिस्टला, डोळ्यांच्या तज्ज्ञांना भेटा आणि हे पुढचे कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि डोळे चोळणं थांबवा आजच्या आज. धन्यवाद.